हॅलो नमस्कार, मी संजीवनी खूप सारं स्वागत करत आहे तुमचं मिनी व्लॉगमध्ये। काल मी अशीच छोटीशी एक फरमाईश केली अहोंना आणि त्यांनी ती फरमाईश ऐकली नाही, असं तर कधी होणारच नाही। तर मी त्यांना सहज म्हणाले की चला ना जरा एक भटकंती किंवा एक चक्कर मारून येऊया आणि नंतर आम्ही लगेचच निघालो आणि फक्त मनात आलं की निघालो असं आमचं असतं नेहमी। पावसाळ्यापासून म्हणजे आजूबाजूचा सगळा परिसर तर हिरवंगार झालेली ही डोंगर, डोंगरावर पसरलेली हिरवळ, थंडगार हवा आणि आजूबाजूचं सुंदर वातावरण बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं। काही ठिकाणी तर नजर जाईपर्यंत फक्त हिरवळच दिसत होती बरं का। आणि निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्याचा जो मोह आहे ना, तो खरं मला कधीच आवरत नाही। माझ्या नवऱ्याला मी नुसतं सहज म्हणाले की चला जाऊया, तर त्यांनी फरमाईश लगेच ऐकली। अहो कधी नाही म्हणत नाही, टचवूड। अहोंना सहज म्हणाले होते कैलास भेळ खायला जाऊ, तर त्यांनी ते लगेच मनावर घेतलं आणि चला निघूयात। मग काय आमची स्वारी निघाली आमच्या ॲक्टिवावर। आमची सवारी म्हणजे आमची लाडकी ॲक्टिवा। आम्हा दोघांना फिरायला खूप आवडतं। कुठे मोठा प्लॅन न करता अचानक निघायचं म्हटलं ना, रस्त्यावरचा निसर्ग, गप्पा आणि एकमेकांची साथ एन्जॉय करत असतो। असं तुम्ही देखील आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि खरंच हेच आयुष्य आहे, एकदाच येतं आयुष्य आणि ते पुन्हा जगायचं। कात्रजचा बोगदा आला होता, हाच निसर्गाचा छोटासा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मुलीसोबत, मुलीचं तर काय सांगू, आम्ही खूपच खुश असतो तिच्यासोबत जायला। मुलीसोबत घेऊन फिरायला वेगळाच आनंद असतो, ते देखील तुम्हाला माहितीच असेल। तिचा उत्साह आणि तिच्या छोट्या-छोट्या त्या गोष्टी, तिचं हसणं, बोलणं, ते स्कूलमध्ये काय झालं हे सगळं सांगत होती। भटकंतीसुद्धा तिला देखील खूप आवडते। आणि खरं सांगायचं तर आनंदासाठी नेहमी मोठ्या-मोठ्या गोष्टींची गरज नाही आहे बरं का मैत्रिणींनो। आणि हा रस्ता जो होता ना, तो मला तुम्हाला दाखवायचा, तो इतकाच किचकट होता, रस्त्याचं काम चालू होतं आजूबाजूला, पण म्हणजे जाण्यासाठी जागाच नव्हती आणि ह्या छोट्याशा रस्त्यातून जायचं होतं या साईडनी। सो तुम्ही बघाल रस्ता खूप किचकट आहे। सो फायनली आम्ही आलो कैलास भेळ खाण्यासाठी आणि आजूबाजूचा निसर्ग बघता बघता कधी इथे पोहोचलो खेड शिवापूरला हे कळलंच नाही आम्हाला। मैत्रिणींनो, तुमचं देखील असं होतं का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आम्ही बोलता बोलता कधी इथे पोहोचलो तर काही कळलंच नाही आणि फायनली आता पोहोचलो आणि रुद्राचं इथं चाललं होतं मला वेगळं काहीतरी खायचं आहे, वेगळं काहीतरी खायचं आहे। आता तुम्ही मला सांगा, जिथे जे फेमस असेल तेच खाणं बेस्ट असतं। दुसरं काही ऑर्डर कराल ना तर वेगळंच काहीतरी येणार। सो मी इथे येऊन बसले, म्हटलं तू आणि तुझा बाबा गोंधळ घाल असं म्हणून अक्षरशः। कारण तिचं कसं आहे, ती सध्या ऐकत नाही। तिला एक हवं असेल ना, मग तिला ते खूप समजून सांगावं लागतं, तिला खूप एक्सप्लेन करावं लागतं। सो मी इथं म्हणाले की तुम्ही तुमचं ऑर्डर द्या, मी जाऊन बसते। सो इथे मस्त फायनली आम्ही भेळ मागवलेली आहे। मला ही भेळच आवडते, मला ओली भेळ आवडत नाही। आणि आमच्या दोघांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना जास्त ओली भेळ आवडते, त्यांना सुकी नाही आवडत। तर मी त्यांना म्हटलं होतं तुम्हाला घ्या ओली भेळ, पण ते म्हटले मला एकट्याला काही जाणार नाही। सो इथले हे जे व्यंगचित्र खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप छान परिसर आणि खूप गर्दी होती आणि रुद्रानी नाही नाही म्हणता भेळ संपवलेली आहे। आता हे बघा ना, हे स्टिकर्स पण खूप छान होते आणि प्रत्येकाला वेगवेगळे होते आणि हा होता अहोंचा। सो आम्ही दोघं एकच निघाली स्वारी घराकडे। सो गाईज, असा आरडाओरडा कोणाकोणाला आवडतो मला नक्की सांगा। कात्रजच्या बोगद्यातून जाताना असं ओरडायचं, असा आवाज कोणाला जातच नाही, पण जेव्हा असं कात्रजच्या बोगद्यातून ओरडला ना, खूप भारी वाटतं। हे फिलिंग खूपच भारी बेस्ट आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप भारी वाटतं बघा। आणि कमेंट सांगा कोणाकोणाला असं आवडतं बोगद्यातून जाताना असं ओरडायला। सो आता फायनली आम्ही आता पोहोचतोयच। आता हे दृश्य खूप सुंदर होतं, वातावरण छान वाटत होतं, म्हणून 5 मिनिटं तिथे थांबलो आम्ही। त्याच्यानंतर रुद्राची फरमाईश, आनंदनगरला तिला हा सिंहगड रोडवरचा खूप बेस्ट वडापाव हा खूप आवडतो। सो तो देखील आम्ही दोघींनी एक एक घेतला। अहो म्हणाले मला नको, पण नंतर त्यांना म्हटलं तुम्ही पण घ्या। सो आता आम्ही इथे मस्त वडापाव ट्राय केला आणि त्याच्यानंतर आता इथून आईचं घर जवळच आहे। सो चला, चान्स मिळाला तर तो का सोडायचा, मग आईकडे एक 5-10 मिनटं जाऊन येऊया। आणि रुद्राचं इथे काहीतरी सांगणं चालू होतं मला आणि आता आम्ही निघतो। आईकडे आले आणि आल्यानंतर हे छोटंसं आमचं पिल्लू, जे की आत्या 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 सतत आत्या आत्या करत असतो, ते आता तुम्हाला फोन पण करायला लागला बरं का। आणि फोन करतो, दीदीला बोलतो, दीदीशी गप्पा मारतो, मला सांगत असतो आणि खूप गप्पा मारतो। सध्या त्याला थोडं थोडं बोलायला येतंय ना, तर छान वाटतंय आणि खूप भारी वाटते फिलिंग असतं आता आईकडे आत्या मस्त ऐकणं। सो आता खूप मी वेळ गप्पा निघाले, मारल्या आणि आता आम्ही निघलो। जाऊ का? हो, बाय बाय। बाय बाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स।
येताना आहोंनी फरमाईश केली घरी गुलाबजाम कर, तर मी घरी गुलाबजाम केलेत. खूप छान रेडी झालेले आहे. सो आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मिनी तर नाही, खूप मोठा ब्लॉग झालेला आहे, मान्य आहे मला. मदत करतायत आहो. मी इकडे फ्राय करून घेते आधी, त्यांच्यासोबत मी हे सगळे वळून घेतले. आता चला आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर खूप छान प्रेम द्या आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग. बाय बाय, पुन्हा भेटूया.